दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। त्यानंतर काही वेळातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राष्ट्रपतींची भेट घेतली। आता या भेटींवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे। सप्टेंबर महिन्यात या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे मंत्री असताना त्यांना वास्तव्यासाठी देण्यात आलेला सातपुडा बंगला अद्याप सोडला नसल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे सातपुडा बंगला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। तर या बंगल्यात वास्तव्यास येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे। बंगला न सोडल्यानं धनंजय मुंडे यांना दंड लावण्यात आला आहे। त्यामुळे याच बंगल्याच्या मुद्द्यावरून अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन नेते आमनेसामने आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद म्हणून नका, त्याला सनातन दहशतवाद म्हणावं अशी प्रतिक्रिया मालेगावमध्ये भाजप खासदार प्रज्ञा ठाकूरसह आणि इतर सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाल्यानंतर दिली होती। त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटली। या वादामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा उडी घेत होय सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल असे म्हणत सडकून टीका केली। त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सनातनी विचारांवरून चर्चा सुरू झाल्या असतानाच आता अभिनेते कमल हसन यांनी केलेल्या वक्तव्याचं सुद्धा चर्चा रंगलेली आहे। हुकुमशाही आणि सनातनी धर्माचा साखळदंड फेकून द्यायचा असेल तर शिक्षण हा त्यावरचा एकमेव मार्ग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। राज्यसभा खासदार आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी आज 4 ऑगस्ट रोजी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी आणि नेफ्रोलॉजीमधील तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होती। त्यांची प्रकृती चिंताजनक होती। त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता। त्यामुळे त्यांच्या शरीराच्या डाव्या बाजूला अर्धांगवायू झाला। 81 वर्षीय गुरुजी बऱ्याच काळापासून किडनी आजाराने ग्रस्त होते। मराठी विजय दिवस एकत्र साजरा केल्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये वाढलेली जवळीक आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन बंधू एकत्र असल्याचे संकेत मिळत असताना आता भारतीय जनता पक्ष सुद्धा अलर्ट मोडवर आहे। ठाकरे बंधूंमुळे मुंबईमध्ये किती परिणाम होऊ शकतो याबाबत आता भाजपकडून ताळेबंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे आज मुंबईमध्ये भाजपकडून विविध सेलच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीसाठी मुंबईचे आमदार, प्रमुख नेते आणि विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते।